नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवस झालं ब्लॉग नाही बनवला, कारण का तुम्हाला माहितीच आहे आपली आजी आपल्याला सोडून गेली. पण ठीक आहे, आजी जिथं असेल तिथं खुश राहा, ठीक आहे. तो चला मित्रांनो, आजचा पण आपला तडकता फडकता ब्लॉग असेल, सो एन्जॉय करा शेवटपर्यंत. चॅनलवरती कोण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा ब्लॉग कसा झाला आहे आणि आजचा ब्लॉगमध्ये काय ट्विस्ट आहे तुम्हाला मी सगळं सांगतो. सो शेवटपर्यंत ब्लॉग बघा. चला मित्रांनो, लेट्स गो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप खतरनाक आहे, कारण का श्रुतिका मला लई दिवस भेटली नाही. सो आज ती मला भेटायला डायरेक्ट फिरत डायरेक्ट पेनला आले. कशी आली ते मी तुम्हाला सांगतो. पुढं लई स्ट्रगल करून आले आणि खास तिने मोमोज बनवलेले माझ्यासाठी, त्याच्यासाठी ती आले, ठीक आहे. सो चला आता तिला भेटूयात आणि काय होतंय काय नाही सगळं ब्लॉगमध्ये दाखवतो. आणि मी आज तिला डायरेक्ट माझ्या घरी नेणार, फर्स्ट टाइम तिला घरी नेतोय. अभी मजा आएगा ना भिड़ो. ठीक आहे, सो शेवटपर्यंत ब्लॉग बघा. लेट्स गो. खतरनाक असा पाऊस चालू आहे, जोरदार, देख सकते हो आप, बारिश की बूंदे. तर रिएक्शन बघा. आता पक्की वैतागली, आयुष्याला वैतागली. बघा भर पावसात ना आले. का आलं? दरवाजा म्हणून उघडू काय? असं दे ना यार, माझ्यासाठी एवढं नाही केलंस तर आयुष्यात काय केलंस? ये चल गाईज, खूप लांबून आले. एवढा काय गाईज नाही, कारण काही माझी लई भांडणार आहे. मी बंद नाही करणार, मी नाही बंद करणार. गाईज ही सकाळी 6 वाजता उठली. काय चुप राहा. तर तिला मी बोललेलो की उद्या या, कारण का आज भयंकर पाऊस चालू आहे. तर तिला मी बोललेलो, पण तिने माझ्यासाठी एवढे लाडाने आज काहीतरी बनवलंय. सो ती घेऊन आले त्याच्यासाठी एवढ्या लांबून. पण ठीक आहे, तुझा प्रवास कसा होता? गाईज ही ठाण्यावरून ठाण्याला राहते, तुम्हाला माहिती आहे. ठाण्यावरून दिव्याला गेली, दिव्याला हिची ट्रेन मिस झाली, तर ती दिव्यावरून परत ठाण्याला गेली, ठाण्यावरून मारो हमको जिंदा मत छोड़ो साला. पनवेलला गेली आणि नंतर पनवेलवरून पेनला आली. गाईज एवढं स्ट्रगल केलं आयुष्यात, म्हणून मला ही पोरगी खूप आवडते, कारण का एवढं स्ट्रगल करते. सो दाखव मोमोज दे ना खायला. मी आता नाही, आता ते थंड झाले तर मम्मीकडून तळून घे. ओ माय गॉड. ठीक आहे, बाकी काय बोलते? 2 शब्द बोल. काहीच नाही बोलायचं, 10 मिनिट मग ब्लॉग ठेवल्यावरती बोलणार. ए सॉरी ना यार, यायला पण सांगितलं उद्या ये बोललो ना. गाईज माझा काढा निघणार आहे ऑन द स्पॉट. मी नाही ठेवणार काय, ब्लॉग चालू राहू द्या. माझ्यासाठी प्रेमाने 2 शब्द बोल, एवढं प्रेम करतो. शपथ काय नाही बोलायचं मला. मग मम्मीला माहित नाही तुझ्या तेच. आता तर मगाशी बोलत होता मम्मी वाट बघते जेवायला. वाट बघते. चला मित्रांनो, जेवण बिवण करू. रात्रीचे वाजले, सॉरी किती वाजले? देखा आपने लापरवाही का नतीजा. मम्मीचं नाव घेतलं की लगेच लिपस्टिक. ठीक आहे, चला कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. सासू सुनेची भांडणं बघत राहा. शाण्या मला बोलतो हा मी पनवेलला येतो, नंतर बोलतो हा नकोय. ऐकलत ना गाईच, ऐकलत ना. मी हिला जाणार होतं पनवेलला घ्यायला, पण नाही गेलो. येऊ दे ना, स्ट्रगल करत आलीस तर काय झालं. माझा अवतार बघ, केस बघ. मम्मी नको बोलूस, सासू बोल. बघते तर नवराच बदललाय. नाही सॉरी, पण किती गोंडच दिसते आज. गुलाबाच्या फुलाला पाकळ्या 100. तुझा गुलाबच ठेवते बंद. बिल्डिंग बघा, मी नाही ठेवणार. मी बिल्डिंग सगळं दाखवीन. गायस ही माझी बिल्डिंग आहे. कधी जर हिने काही केलं माझ्यावर तर या बिल्डिंग मध्ये आंदोलन करा, आंदोलन. चला पुढे लांबून पाऊस बघा. लगेच मेकअप करायला लागलीस ना. गाईज बॅग बघा, गुच्ची, फक्त 350 रुपये. फक्त आणि फक्त 350 रुपये. ठाणा स्टेशन 350 रुपये ना. काहीतरी आणलं गाईज. ही आई शपथ वासच कडक आलाय. आई शपथ 1 नंबर आलाय वास. मोमोज. चल ना, घाबरतेस ना. छत्री राहू दे, मी विकेन शॉप मध्ये. ये मन धागा जोड. गाईज आता घरी पोचलोय आणि काहीतरी आणलं बघू शकता. एका पेन मध्ये पण भेटतंय. ठाण्यावर आणायची काही गरज नसते, पण ठीक आहे. तिकडे गेले मी आणि आता आणलं होतं.
मोमोज बनवले स्वतःनी बनवलेत. मग आता मी काय प्लॅन केलं माहिती काय, लग्न करायचं आणि एक गाडी टाकायची मोमोज आहे, टपरी चाय टपरी. येस गाईस, इट्स द मोमोज. आता धंदा चालू नेक्स्ट टाइम बसून. काय बोलते बाकी, घरी आहेस ना? बस बस, तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा घरी. पाणी पितेस काय मम्मी? खंबान तळा काय काकू काय बोलतेस? सासू बोल म्हणजे अरे ठीक आहे मित्रांनो, तडकत्या फडकत्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बघत राहा. आता तुम्हाला काय तर सरप्राईज देते मी. ठीक आहे, चला. काय बोलशील घरी आलं कसं वाटतंय? काय वाटतंय तुला? काही ते बघा तिकडे येते सरप्राईज, ते बघा दिसते काय, दाखवतो मी काय आहे आणि काय नाही. सो बघत राहा तडकत्या फडकत्या ब्लॉग मध्ये. तू डबल ढलकी बोलते, भांडणं लावते गाईज. अजून कशात काय ना तरी आत्ताच भांडणं लावायला लागली. तर बघू शकता काय आहे. चला मित्रांनो, जेवण के दिन याद आ गए. मी पण असंच फिरायचो तर 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 तर. हे गाईज ही बघा कशी धावते. ही पडली पडली. बचपन के दिन याद आ गए हमको. आता कोसळली होती. फुल पाऊस चालू आहे गाईज. बेकार कंडिशन, क्रिटिकल कंडिशन ऑफ फाउंडेशन अँड आला ग बाई आला ग, आमचा पप्पा आला माझी खात्री. मोमोज आणते. थँक्यू सो मच. आय माय इज द नो प्रॉब्लेम. तर मित्रांनो बघू शकता आपल्याकडे काय छोटा मॉन्स्टर ट्रक. सो हा एवढा खास नाही, आपल्याकडे खूप मोठा आहे. बघायचं आहे तुम्हाला. चला मित्रांनो, याला तेवढं साईडला आम्ही नंतर दाखवून कधीतरी. पण हा जरा क्रेझी नाही. हा बघा, हा काहीतरी क्रेझी. किती मोठा आहे बघा मित्रांनो. चला आता अनबॉक्सिंग करू आणि याला घेऊन जाऊ डायरेक्ट आपण ऑफ रोडिंगला, डायरेक्ट पाण्यात. चेक करा किती लांब आहे. हातापेक्षा मोठा आहे, अंगापेक्षा भोंगा मोठा. ते बोलतात ना, ते कसं वाटतं तुला सरप्राईज? सो ठीक आहे, मी आधी याला जरा फोडले का चार्जिंग बिर्जिंग करण्यासाठी. आमच्या रंबाला शूट करायचा होता रील, पण तिला मी बोललो नको, खूप जास्त पाऊस आहे. आणि खरंच खूप जास्त पाऊस आहे. चेक करा, खतरनाक असा पाऊस आहे. सो मी आता भिजणार आहे पावसात मस्त. बघते तर उद्या आजारी पडले, ॲडमिट झाले. मी ॲडमिट झालो, ही बघायला आले. आता फायनली आम्ही लोकेशन बघितलं. हे बघा डोंगर डोंगर. सो चला आता आपण चाललोय गाडी घेऊन. चाल, गाडीमध्ये राणीच नाही. सो गाईज लेट्स गो. आता बघत राहा फक्त कुठं कुठं नेतो.
मध्ये आणू बघा आता बघा. कशी आहे पाण्यात टाक. डुबली 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 डुबली. तर मित्रांनो आता ह्याच्यात पक्का पाणी गेलाय, सो जास्त रिक्स नको कारण का महाग आहे नाही. सो चला मित्रांनो जाऊया आता, तिला ठेवूया घरी. सो कंटिन्यू ब्लॉग मध्ये तडकता पडता ब्लॉग. तर रंबाला बघ कुठे ठेवले मी, झूम करून दाखव. इकडे थांबवलो आणि इकडे आलो पाण्यात घेऊन. चला मित्रांनो आता गावाला घेऊन जाऊया चिखलात. नाही बोलायचं, नो इंटरेस्ट इन टॉकिंग्स, नाही बोलायचं. गाईज खरं जामच राग आला वाटतं. मी एवढं साधं सरळ पाऊल घेते, राग येते, काय करू. ठीक आहे मित्रांनो चला आता मी जाईल घरी आणि घरी जाऊन ब्लॉग एंड करतो. आता रंबा रुसले. सो ठीक आहे मित्रांनो चला लेट्स गो. नेक्स्ट टाइम बोलताना भेटेल ब्लॉगमध्ये. आता सध्या असं डिहायड्रेशन झालं तिला. चला आता हिला सोडले, पक्की रागवले माझ्यावर कारण का मी तिला मोबाईल चेक करायला मुद्दाम म्हणून नाही दिलं. भाऊ किती राग होते. सो चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलवरती कोण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा वाटलाय. सो ठीक आहे मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.